राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका सध्या बसताना पाहायला मिळतोय। मात्र सोलापूर जिल्हा पाण्यामुळे तहानलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पात्रात मी सध्या उभा आहे आणि सीना नदी अक्षरशः कोरडी ठाक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सीना नदीच्या नदीपात्रात मी सध्या आहे आणि आपण या ठिकाणी बघताय की संपूर्ण नदी जी आहे ती कोरडी ठाक पडली आहे। केवळ सीना नदीच नाही तर जिल्ह्यातील अनेक पाणीसाठे सध्या कोरडे ठाक आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेला उजनी धरण -50% पोहोचलेला आहे। त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून उजनी धरणाची पाणी पातळी जी आहे सातत्यानं घटताना आपल्याला पाहायला मिळते। नदीसाठी तर शेतीसाठी जे पाणी पुरवठा केला जायचा तो पूर्णतः बंद करण्यात आलेला, केवळ विहिरींवरती अनेक शेतकऱ्यांना आता अवलंबून राहावं लागतंय। मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मागच्या काही दिवसापासून गंभीर बनलेला आहे। पाणी टंचाईची जी तीव्रता आपण लक्षात घेतली तर जिल्ह्यातल्या 137 गावांमध्ये 167 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। 923 वाड्यां वस्त्यांवरती जे आहे ते पाणी पुरवठा प्रशासनातर्फे टँकरद्वारा केला जातो। ज्यामुळे 3,76,000 गावकरी जे आहेत या पाण्या टंचाईला सामोरं जावं लागतं। केवळ सोलापूर शहराचा जर आपण विचार केला तर जवळपास 6 ते 7 दिवसात पाणी पुरवठा होतोय। तर जिल्ह्यातले अन्य जे भाग आहेत त्यांचा आपण जर विचार केला तर अक्कलकोट शहर सारख्या भागामध्ये जवळपास 15 दिवसाला पाणी पुरवठा आहे। म्हणजे महिन्यात केवळ 2 दिवसाला पाणी पिण्यासाठी जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं सोडलं जातं। त्यामुळं मे महिन्याच्या या मध्यंतरीच्या काळामध्ये देखील सगळ्या ग्रामस्थांना असेल सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना जे आहे तो पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। सीना नदीचं आपण हे पात्र बघतोय की जे सगळे मोटर्स असतील, पाण्याचे पाईप्स असतील ते सगळे आता उघड्यावरती पडलेले आहेत। शेतीला कुठल्याही पद्धतीचा पाणी पुरवठ्याचं सोर्स जे आता उपलब्ध राहिलेलं नाही आहे। विहिरी अनेक ठिकाणी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत। नदीपात्राची ही अवस्था आपण या ठिकाणी बघताय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। त्यामुळं माणसंच नाही तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आल्यामुळं नागरिकांना जे आहे ते पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या अवकाळीचा फटका बसतोय, शेतीचं नुकसान होत आहे। तर दुसरीकडं सोलापूर जिल्हा मात्र पाण्यामुळं तहानलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन युक्त दिसा आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।